नमस्कार सगळ्यांना. मला खूप जणांनी विचारलं की मोबाईलमध्ये सारखे येते की स्टोरेज फुल आहे, ते कमी करा. तर आम्ही ते कसं कमी करायचं, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला उपाय सांगते कसं कमी करायचं. त्याच्यासाठी 4-5 प्रकारचे उपाय आहेत, पण आपण एक करून बघूयात, जेणेकरून आपलं कन्फ्युजन होणार नाही. तर एक उपाय काय आहे, तर पहिल्यांदा आपण सेटिंग्समध्ये जायचं. सेटिंग्समध्ये गेले की स्टोरेजवरती टाकलं की तो आपल्याला सर्च करून देतो स्टोरेज तुमचे. मग आता अबाउट फोन स्टोरेज ते आपण गेलो की तो आपल्याला दाखवतो की आपल्या मोबाईलचे स्टोरेज किती होते. आपण घेतलं त्या 128 GB मोबाईल आहे हा, आणि त्याच्यापैकी 127.0 मी वापरलेले आहेत. मग त्याचं तो आपण त्याच्यात गेलो की तो आपल्याला बायफर्केट करून देतो की तुम्ही हा डेटा याला किती वापरला आहे, ॲप्सला किती वापरलेला आहे, इमेजला किती वापरला आहे, ऑडिओला किती आहे, हे सगळं तो आपल्याला त्याच्यात बायफर्केट करून देतो. मग आपण काय करायचं, खाली जायचं. खाली आता इथे त्यांनी आपल्याला SD कार्ड्स आपल्याकडे असेल तर हा त्याचा दाखवलेला आहे की हे निळं जेवढं आहे तेवढं ते SD कार्ड भरलेलं आहे आणि ग्रे जे आहे ते रिकामं आहे. ओके, मग आपण खाली जायचं. इथे आता क्लिअर म्हणून त्यांनी टाकलेलं आहे. ते क्लिअर केलं की तो आपल्या सगळ्या ज्या कॅचे फाईल्स असतात त्या तो डिलीट करतो. तर काढतो, आपल्याला सांगतो की एवढ्या तुमच्याकडे कॅचे फाईल्स आहेत, त्या तुम्ही क्लीन करा. आता माझ्याकडे थोडं दिसताना थोडंसंच दिसत आहे, पण खूप जणांचे पहिल्यांदाच केल्यामुळे 1 GB वगैरे डेटा असतो त्याच्यात. मग हे आपण क्लीन केलं तर आपल्याला पुष्कळ डेटा वापरायला मिळतो. आता त्याच्यात त्यांनी आणखीन सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं फेसबुक क्लीन करू शकतात, व्हॉट्सअप क्लिअर करू शकतात. हे सगळं तुम्ही एकदा चेक करा. याच्यातून तुम्हाला पुष्कळ जागा वाचेल तुमची. आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरी पद्धत बघूयात की जेणेकरून आपल्याला स्टोरेजचा डेटा नको आपल्याला कमी करता येईल. सगळ्यांना तुम्हाला जर हा माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे दुसरा ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकेल तर तुम्हाला ते लगेच बीप येईल, नोटिफिकेशन येईल की दुसरा व्हिडिओ आलेला आहे. आणि मला कमेंटमध्ये प्लीज सांगा की तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओचा उपयोग होतो. धन्यवाद. जय हिंद.